Living organisms can produce new individuals like themselves due to genes only, and some of those genes are transmitted to the next generation without any changes. ड्यू टू दिस सम ऑफ द कॅरेक्टर्स ऑफ पॅरेंट्स आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग. आपल्याला माहीत आहे की मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीमध्ये संक्रमित झालेल्या गुणांना आपण हेरिडिटी म्हटलं आहे. पण समटाईम्स कधी काय होतं, सडन चेंज ऑकर इन दोज जीन्स. समटाईम्स एनी न्यूक्लियोइड ऑफ द जीन्स चेंजेस इट्स पोझिशन दॅट कॉज अ मायनर चेंज, दॅट इज कॉल्ड म्युटेशन. न्यूक्लिओटाईडमध्ये म्हणजेच जीन्समध्ये होणारा रिप्लेसमेंटमुळे होणारा मायनर चेंज किंवा छोटासा बदल, जनुकामध्ये होणारा छोटासा बदल या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे. खालची वरची जी आकृती आहे त्याला म्हटलं आहे आपण मेन सिक्वेन्स आहे तो ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन असा. परंतु खाली जी आकृती आहे तिथे ती न्यूक्लियोटाईडचा सिक्वेन्स चेंज झाला आहे, बदलला आहे थोडासा. त्यामुळे काय होतं की त्यांच्यामध्ये जनुकामध्ये बदल होतो आणि मग डिसऑर्डर तयार होतात. डिसऑर्डर म्हणजे काहीतरी कुठली तरी कमतरता पुढच्या पिढीमध्ये तयार होते. म्हणजे कदाचित दिसायला अबनॉर्मॅलिटी असेल त्या अपत्यामध्ये, किंवा म्युटेशन कधी सिकल सेल ॲनेमियासारखं सुद्धा होऊ शकतं, किंवा जेनेटिक डिसऑर्डरमुळे हात, पाय, नाक, कान, डोळे हे नॉर्मल नसतात, काही छोटासा बदल होऊन ते अबनॉर्मल दिसतात आणि म्हणून त्या अपत्यामध्ये वेगळेपणा येतो. कधी वनस्पतीमध्ये सुद्धा फ्रूट्स, समजा आपण पेरूचं किंवा वांग्याचं उदाहरण घेतलं तर त्याच्यामध्ये सुद्धा 2-3 एकत्र येऊन एकच तयार होतं. म्हणजे ॲक्च्युअली ते 2-3 वांगे किंवा 2-3 पेरू मिळून एक दिसतं आपल्याला, म्हणजे तो म्युटेशनमुळेच झालेला असतं. म्हणजे हा जो चेंज आहे हा अबनॉर्मल चेंज असतो, अगदी मायनर चेंज असतो, छोटासा बदल, परंतु त्याच्यामुळे एक वेगळंच काहीतरी नवीन काहीतरी जन्म घेतं आणि त्यालाच म्हटलेलं आहे म्युटेशन. म्युटेशन म्हणजे ड्रास्टिक चेंज किंवा मायनर चेंज.